तर आज आमच्या घरी मॅगीची मेजवानी तयार करते स्नेहा. दिल की बात छेड दी तूने तो मेरे. हा वर्षातून एकदा बनवते. हा नटेला चालेल नक्की. तसंच लागते का? हेझलनट सारखं लागते. एवढेच काढलीस मॅगी? जरा हाताने जरा जान नाही का नाही असं बघ. असं घ्यायचं बघ ना. चला मॅगी खायला बसतोय आता मी मस्तपैकी. बापरे बाप एवढी मस्त मॅगी. टेस्टी लागते. नमस्कार सर्वांना. तर आता सकाळचे वाजले 11:15 आणि आज आहे शनिवार. तर आता चालू आहे सर्वांचे मसाले कुरिअर करायला नाही. जे कोणी उल्वेमधनं आपल्याकडनं मसाले ऑर्डर केलेत त्यांना सर्वांना डिलिव्हर करायला चाललो आहे. कारण उल्वेमधनं यावेळेस ना एवढ्या ऑर्डर आलेत ना, भरपूर ऑर्डर आलेले आहेत. आणि ज्याने कोणी आपल्याकडनं प्री बुकिंग केलेले आहेत तर आता मसाले पॅकिंग चालू आहे काम. तर सर्वांचे मसाले ना या सोमवारी कुरिअर होतील. तर ही व्हिडिओ तुम्ही बघताना आपला 400 किलो मसाल्याचा बॅच संपलेला असणार. आणि दुसरी प्रोसेस आम्ही कधी करणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तुम्हाला आम्ही ना या व्हिडिओमध्ये नाहीतर येणाऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही सांगणार कधी नेक्स्ट आपला बॅच तयार होईल फ्रेश मसाल्याचं ते तुम्हाला सांगणार. तर आता सर्वात पहिले आपण उल्वेमध्ये जाऊया. उल्वेमध्ये ज्याने आपल्याकडनं मसाले ऑर्डर केलेत त्यांना सर्वांना मसाले देऊया. मग नंतर पुन्हा आल्यावरती आपला पॅकिंगचा किती काम राहिलं आहे आता, म्हणजे जो पोरगा आपण नवीन पॅकिंगसाठी ठेवला आहे तो सर्व मसाले पॅकिंग करतोय. मग ते किती काम राहिलं आहे ते पण आपण बघूया. काल त्यांनी 250 किलो मसाला पॅकिंग केलेला आहे. पॅकिंग म्हणजे जे आपला गोणीमधला मसाला काढतो मग नंतर तो पाऊच आहेत ना ते आपल्या ½ kgचे त्याच्यामध्ये पॅक करून घेतो. अजून मग नंतर ज्यांनी मसाले आपले ऑर्डर केले ते मग ते बॉक्समध्ये पण आपल्याला पॅकिंग करायचे आहेत. ज्यांनी 2 किलो मसाला ऑर्डर केला आहे त्यांना आपले 100 ग्रॅम कोलंबी पापड सुद्धा फ्री मिळतील. ते पण सुद्धा त्याला शिकवायचं आहे कसे पॅकिंग करायचे आहेत. तर चला कंटिन्यू राहा. सर्वात पहिले आपण ना उल्वेमध्ये मसाले डिलिव्हर करूया आणि मग नंतर घरी येऊया. तर फायनली ज्यांचे उल्वेमध्ये आपल्याला मसाले द्यायचे आहेत सर्व बॅगमध्ये भरलेले आहेत. तर चला सर्वात पहिले आपण उल्वेमधले जसं तुम्हाला मी सांगितलेलं उल्वेमधनं ज्याने आपल्याकडनं मसाले ऑर्डर केलेत त्यांना मसाला सर्वांना देऊया. मग नंतर घरी येऊया. थोडा बाहेर पण जायचं आहे. पेनला नाही. अच्छा. मग तुम्ही पहिला किती अर्धा किलो घेतलेला. मग कसा आहे मसाला? हा खूप आवडला त्यांनी. ते भेंडी फ्राय पुन्हा बटाटा ते आपण आणि जसं आम्ही दाखवतो तसंच आहे ना, जास्त मसाले टाकायची गरजच नाही ना. त्याला तो रोजचा टिफिनला भाजीच खातो मग ती नाही खात. अच्छा. त्याला मी बोलत होतो आता तो आज जायला पण निघलाय पण तो नाही आला असं तर भेट तरी झाली असती. हा म्हणून त्याला डाऊट आला म्हणून तो कॅमेरा. मग तुम्ही आता आपल्या मसाल्याबद्दल काय बोलणार? आपले जे कोणी बघतात त्यांना घ्यायला पाहिजे का? एकदा तरी ट्राय करायला पाहिजे ना. कारण त्याला मेहनत भरपूर असते. आता माझी आई मला करून देते. आम्ही पेन मध्ये राहतो. हा पेन चाललाय. अच्छा. तो रोज व्हिडिओ डेली बघते तुमचे. नाव काय तुमचं? माझं स्नेहलचा हनुमंत कोळी. स्नेहल ताई आहेत आपल्या सोबत. आणि आपल्याकडनं 2 किलो आता मसाला ऑर्डर केलेला आहे. तर आता कसं आहे माहिती आहे का, 2 किलोवरती आपले ऑफर पण आहे. त्याच्यामध्ये ना कोलंबी पापड आहेत. कधी खाल्लेले तुम्ही कोलंबी पापड? नाही ना. टाकला पण नाही. मला बोलली माझी भाऊजाई हा थोडसा घ्या हा बघा कसं लागतोय नंतर मला द्या. म्हटलं नाही आधी तू खा नंतर मग जरा पॉकेट तेव्हा मग त्यातनं मला थोडं. तर टेस्ट केल्यावरती नक्की सांगा कसे आहेत ते. मसाला ऑर्डर केलाय का? नमस्कार दादा. एकदम मस्त. लास्ट टाइम पण ऑर्डर केला होता ना वाटतं? लंच ऑर्डर. बरोबर. थँक्यू दादा. चला दादा मसाला ऑर्डर केलाय. नमस्कार दादा. पहिल्यांदा तुम्ही मसाला ऑर्डर करताय ना आपल्याकडनं? सेकंड टाइम. अच्छा. कारण उल्यूमध्ये एवढ्या ऑर्डर असतात ना समजतच नाही. मग फीडबॅक बद्दल काय बोलणार आपल्या मसाल्याबद्दल? अच्छा. आणि जे आपली युट्यूब फॅमिली आता बघताय तर त्या तुम्हाला काय वाटतं घ्यायला पाहिजे का मसाला? थँक्यू सो मच दादा. नाही जातो. भरपूर मसाले द्यायचे आहेत. नमस्कार ताई. नाही भरपूर बिझी आहे. मसाले करायला जायचंय. फर्स्ट टाइम ऑर्डर करताय ना? फीडबॅक नक्की द्या हा ताई. नाही राहू दे दादा. नाही मग जायचंय कारण अच्छा. हो चालेल. पहिले तुम्ही ट्राय करा आणि फीडबॅक द्या. आणि त्याच्यासोबत ना आपलं प्रॉन्स क्रॅकर्स दिले ते तुम्ही नक्की ते पण टेस्ट करा आणि सांगा. नाव काय ताई तुमचं? अक्रांत ताई. आणि तुमचं कधीपासून तरी पण आपल्या व्हिडिओज बघता तुम्ही? 2 वर्षापासून. थँक्यू.
आपण बघतोय. चालेल. हा चालेल. नमस्कार दादा, काय नाव? अमित खारकर. खूप छान वाटलं. नाही नेक्स्ट टाइम नक्की येईन. हा चला फीडबॅक नक्की द्या. चला बाय. नमस्कार दादा. मसाला फीडबॅक नक्की द्या. नमस्कार आई, कशा आहात? हा लवकरच आले. नाही टाइम नाही भेटत ना, भरपूर ऑर्डर आहेत बरं, म्हणून आता टाइम आहे तर बरं विचार केला का देऊन येते पटकन. हा 5 मिनिटं आले असते. सानूला चॉकलेट बरं नाही राहू दे. बरोबर आहे ना. हा सगळे चांगले आहेत. त्यासाठी बरं थोडा वेळ थांबले असते तर. नाही भरपूर ऑर्डर एवढे आहेत ना. हा तर ऑर्डर भरपूर आहेत ना, तर त्याच्यामुळं टाइमच नाही भेटत. आता इथे उलवेमध्ये पण भरपूर जण आपले तुमचं सगळं वगैरे कधी तरी पण व्हिडिओ बघते. वर्ष झाली मी मुलाच्याकडे वर जाते ना, तेव्हा बघते मी. अच्छा कालवण वगैरे मस्त बनवते. थँक्यू आई. आणि आता हा तुम्ही आपला मसाला आता बराच टाइम झाला यूज करताय. हा 3 किलो आणलाय, बराच टाइम झाला यूज करताय. तरी मग आता मसाल्याबद्दल काय बोलणार? मसाल्याबद्दल काय विचारूच नका. एवढं सुंदर कालवण होते की विचारूच नका. थँक्यू. आहे ना टेस्ट. खूप जण बोलतात का आम्हाला बोलतात आमच्या आईची आठवण येते हा मसाला. असं आहे, खरं आहे का हे? इतका टेस्ट, लई टेस्टी. थँक्यू सो मच. कालवण बनवा एवढी टेस्टी. व्हेज असो नाहीतर नॉन व्हेज असो, सर्व याच्यामध्ये लई चांगलं. बघा आईने पण आपल्याला कसा फीडबॅक दिलेला आहे, जेव्हा तुम्ही एकदा यूज करणार ना तर तुम्ही सारखा घेणार मसाला. आता आम्ही तर पावसाळ्याला जास्तच ऑर्डर करणार आहोत. हा तर बघा अजूनपर्यंत जर तुम्ही मसाला ऑर्डर नसेल केला ना आमच्याकडनं, बघा आई पण बोलतात एवढाच टेस्टी आहे का विचारू पण नका. थँक्यू आई. आम्ही तर जास्तच मागवणार आहोत आता. जास्तच मागवणार म्हणजे डायरेक्टली आपला साठवण्यासाठी, म्हणजे वर्षाचा मसाला साठा करायला. त्याच्यामुळे आता तुम्ही खरंच लवकर खरेदी करा. थँक्यू सो मच आई. चला. तर बघा जाता ना मला ताडगोळे दिसले, आणि स्नेहाला ताडगोळे ना खूप आवडतात, सानूला पण आवडतात. तर जाता ताडगोळे घेऊन जातोय. 150 रुपये डझन बोलला होता, पण 140 रुपयामध्ये देतोय आपल्याला. थोड़ा हमको भी फेमस कर देना भाई. अरे हो गए तू फेमस अभी. तर चला पटापट आता ताडगुले घेतो आणि घरी जातो. भूक लागली, कारण आता दुपारचे 3:15 वाजलेले आहेत. एवढा उन्हा तानान आपला काम करत होतो, म्हणजे करायला तर पाहिजेच, कारण काम आहे म्हणून आपण आहोत. पहिला काम नंतर जेवण. तर आता घरी जाणार, मस्तपैकी जेवण करणार, आणि थोडासा ना आम्हाला डीमार्टमध्ये पण जायचं आहे. ॲक्च्युली काल जायचा होता, पण ते काही कामामुळं आमचा राहून गेला. AC शोधत होतो ना आपण नवीन, तर त्याच्यामुळं राहून गेला. तर आज ते काय जे काय बाहेरची कामं आहे ते करून घेतो. चला जाऊया घरी. सानू घे तुझ्या आवडीचं. माझ्या आवडीचं फणस आहे. फणस आहे? ताडगुला नाही आवडत? सानू तुला नाही आवडत? जाऊ आता. आवडतात ना ताडगुला? चला मग सानूच्या आवडीचे ताडगुले जाऊ. ओके जेवणी जाऊ. मी नाही जेवलो. ओके तर चला सर्वांनी दर्शन करा. बोला सर्वांनी जय श्री महाकाल. हा आज मज्जा आहे. बघा मला ना व्हेज जेवण असलं तरी मज्जा वाटते जेवायला. कसला भारी बनवलाय, एक नंबर. मस्तपैकी मुंगाची डाळ आणि भेंडी फ्राय. चला काय 3 तास ब्लँकेट सुकत आलाय. काय बोलते? 12 12:30 लावलाय बघा. एक अर्धा तास सुकून जाईल. एवढा कडक म्हणजे एवढी भरपूर आहे ऊन हे ऊन. चला या सर्वांनी जेवायला. तर आता ना आमचं जेवण वगैरे झालंय, आणि डायरेक्ट ना आम्ही इथे आलो. आता कुठे आपला? अरे बघा बेलापूरच्या डीमार्ट मध्ये आलोत आम्ही. थोडासा क्रोमामध्ये पण काम होतं. हा चालू ते आहे बघ एडो. ये घे बघूया आपण कधी, म्हणजे बनवलं नाही घरात तर घरात बनवू एकदा. 100 रुपयाला 2 आहेत, चांगले आहेत मार्केटपेक्षा. मग मार्केटमध्ये एक माहिती आहे ना 100 रुपयाला 90 रुपयाला असते. हे बघ स्नेहा मॅगी. सानू स्नेहाला जीच टाकून बनवू आपण. नाही किमजी फिमजी नको, मॅगी घेतली आपण. तर आम्ही ना बेडशीट आणि टॉवेल घ्यायचे आहेत म्हणून डीमार्टला आलो. स्पेशली त्यासाठीच आलोय. बघूया
डार्क कलर मध्येच ठेवलं. डार्क कलर मध्ये डार्क 399 मध्ये डबल बेडशीट. क्वालिटी ना. हा याची क्वालिटी चांगली वाटते. आणि ही वाली पण याच्यापेक्षा हे मस्त वाटते कारण हे जास्त ना ते उशीला कव्हर असतात आणि सोफ्याला कव्हर असतात हे असे डिझाईन मध्ये. प्राइस बुक हे बघ पॅकिंग वाले पण आहेत 599 रुपयाला ना. कुठे बघताय तुम्ही प्राइस? हे काय प्राइस 599 766 रुपये याचा ये याचा ये 1000 ना. ये याचा आहे का? अच्छा ये वाला पर्पल वाला पण आहे बघ डिझाईन मध्ये असं असणार. छान आहे ना कलर. हो मला आवडलं. हा घेतेस का तू? हा तुम्ही कोणता घेता? मी हा वाला घेतो. ठीक आहे ब्राऊन फॅमिली मध्ये चालेल. हा ब्राऊन फॅमिली टाईपच आहे माझ्या ऑरेंज मस्त आहे. मध्ये. बॉल बघा किती सुंदर आहेत मस्त आहेत. बघा मुलांना मुलांची गोष्टी आवडते. वस्तू गोष्टी. एक काम करू घेऊया आपण कधी कधी आपण बाहेर जातो ना तेव्हा घेऊन जायचा. हा मस्त आहे पण माइंड एकदम हे होतंय. चला तर आता आमची डीमार्ट मधली शॉपिंग झालेली आहे. तर आता वाशीला थोडंसं काम आहे. वाशीला काम हे आहे का पॅकिंग मटेरियल घ्यायला जायचं आहे. चला डीमार्टची शॉपिंग झालेली आहे. जाता जाता डीमार्ट मधली फेमस सॉफ्टी घेतली आम्ही. हो मला पिझ्झा खायचा होता पण कसं टाइम लागेल म्हणून ना. हो अर्धा तास तरी लागेल ना आपल्याला वाशीला जायला. तर पटकन आम्ही सॉफ्टी खातो आणि वाशीला जातो. तर बघा आता आम्ही वाशीमध्ये आलेलो. पॅकिंग मटेरियल आपण आत्ताच घेऊन गेलेलो. मला वाटतं 15 दिवस पण नाही झाले. पण आपला मसाला कसं खूप जास्त आता लास्ट मंथला गेलेला आहे म्हणजे याच मंथमध्ये. एकदाच आपल्याला 1 महिन्याचा घेऊन ठेवलेला आहे. चालेल ठीक आहे. माहितीये का आता लास्ट मंथ मध्ये आपण घेतलेला ना 2 ते 3 म्हणजे याच महिन्यामध्ये घेतलेला पण ते लगेच संपला ना. लगेच संपला. मेन म्हणजे जे आपण पॅकिंग देतो ना एकदम बेस्ट पॅकिंग देतो चांगली क्वालिटीची. आणि तुम्हाला आम्ही नेहमी सांगत असतो क्वालिटी कधी आम्ही उतरवणार नाही. भले ती मसाल्याचे पॅकेटची असो नाहीतर आतमधल्या मसाल्याची असो म्हणजे स्नेहा लजीज मसाल्याची. आम्ही सर्व तुम्हाला पहिल्यापासूनच सांगत आलो आहे जे आम्ही क्वालिटी देतोय आणि जे काही आम्ही तुम्हाला देतोय ना म्हणजे तुमच्या हातामध्ये मसाल्याचा बॉक्स भेटेल तेव्हाच तुम्हाला फील होईल काय यार काय मस्त पॅकिंग केले. आणि आतमधला जेव्हा तुम्ही माल बघणार म्हणजे स्नेहा लजीज मसाला तेव्हा पण तुम्ही बोलणार अरे वा. तर क्वालिटी सोबत आम्ही काय बोलतो ते कॉम्प्रोमाइज कधीच नाही करत. तर यांचा आवाज तुम्हाला थोडा वेगळा वाटत असेल. आजारी आहे मी उज्जैनवरून आले. उज्जैनवरूनच आहेत. तर आता तरी आम्ही व्हिडिओ 2 दिवसानंतर शूट करतो बरोबर आजारीचमुळे. चला ठेवूया. तर आज आम्ही ना मॅगी खाणार आहोत. मॅगी बघा कधी मॅगी ना खाणारे मॅगी खात आहेत. कारण त्याच्यात टाकणार आहे स्नेहा लजीज मसाला. एक दोनदा मी बनवली तर ती टेस्टी लागली. हा म्हणजे सुकी मच्छी सारखं मला मॅगी खात वाटतं. नाही जास्त म्हणजे मी कधीच नव्हती एवढी खात. हा. पण आता आपण कधी ना कधी पाहिजे ना असं काहीतरी. महिन्यातून 1-2दा. आधी आहे ना गेल्या वर्षी सांगलीला एवढी सवय लागलेली. जेव्हा आम्ही गोव्याला गेलेलो बघा तुम्ही लोक खूप कॉमेंट्स केलेले. मग तेव्हापासून आम्ही चांगली सवय मोडली आहे. महिन्यातून 1 ते 2 वेळा आम्ही करतो बस. तर आम्ही पण खातो तिच्यासोबत. तिला आवड वाटते मग ती मध्ये कधीच मागत नाही. आणि मॅगी खूप जणांची फेवरेट पण असते. तर तुम्हाला आज आम्ही दाखवतो स्नेहा लजीज मसाल्यामध्ये तुम्ही मॅगी कशी बनवणार. फक्त आज मटन नाही. माझ्या लाईफ मध्ये मी कधीच मॅगी नव्हती खाल्ली पण स्नेहा लजीज मसाला टाकायला लागली तेव्हापासून मी खायला लागलो. आणि महाकाल बाबांचं भक्त आहे अजिबात खोटं नाही बोलणार. जे आहे ते खरंच मी तुम्हाला सांगणार. कारण स्नेहा लजीज मसाला टाकला मला सुकी मच्छी सारखी टेस्ट लागते. तर बघा सर्वात पहिले ना स्नेहाने ना तेल टाकलंय मग नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. काय सांगू मॅगी कारण की काय सांगू बटरच नाही. केस का सोडलेस तुम्ही नीट बांध ना. ते शिजवून घ्यायचंय का? ओके. अरे वा आज मॅगी बनणार आहे. नवीन तुम्ही हे काढलं. मला बिर्याणी बनवायची याच्यात पण मी विचार केला आज मॅगीसाठी यूज करू मोठी करायला लागते. कल बनाते. ठीक
किती दिवस झाले चिकन बिर्याणी नाही खाली मला. ओके दिल की बात छेड दी तूने तो मेरे हा माझ्या वर्षातून एकदा बनवते मी. हा पप्पा तुम्हाला होते हे खायचं आहे हा व्हिडिओ मध्ये नटेला दाखवा कसं लागतं चालेल नक्की ते आपलं हेझलनट कसं असतं तसंच लागतं तसंच लागते का हेझलनट सारखं लागते अच्छा उद्या खा ब्रेड सोबत ओके तर आज आमच्या घरी मॅगीची मेजवानी तयार करते स्नेहा बघा कांदा शिजल्यावरती स्नेहाने टोमॅटो ऍड केलेला आहे मस्तपैकी टोमॅटो ऍड केलेला आहे हो हो मस्त फोडणी द्यायची ना सुगंध झाली ना? हा तर कांदा आणि टोमॅटो शिजवलाय मी. आता आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला या म्हणजे तुम्ही विचार करा ज्यांनी कधीच मॅगी खाल्ली नाहीये ज्यांनी हा. ते स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाल्यामुळे मॅगी खात आहे. तर एकच चम्मच टाकणार आहे कारण ऑलरेडी मसाला मॅगीचा जो मसाला तो पण ऍड करूया. हा. तिखट होते मग खूप. आणि सांगू हे तिखट बरोबर खाते पण जेव्हा तिला नॉर्मली दुसरं काय तेव्हा तिखट आहे करते कारण हे फेवरेट आहे ना. हा आणि आता नंतर चवीनुसार मीठ आणि जर तुम्हाला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज सोडा. आम्ही जेव्हा पण फ्री होणार तुम्हाला रिप्लाय देणार तिकडे. कारण कसं माहिती का प्रत्येक जण काय करतो नंबर दिसला की कॉल करायला बघतोय पण कसं एवढे मेसेज असतात दिवसाचे 400-500 मेसेज आहे तर प्रत्येकाचा कॉल रिसीव्ह नाही करू पण शकत. तुम्हाला मेसेजचा रिप्लाय 100% तुम्हाला मिळणार आणि जेव्हा तुमच्या पण स्नेहा लजीज मसाला पोहोचेल जेव्हा तुम्ही युज कराल तुम्ही बोलणार की खरंच हे जसं बोलतात प्युरिटी आहे हा. हायजिनिक. बघा तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये कुठे कुठे छोटे छोटे क्लिप्स बघत असतात. आता पण तुम्ही बघता जसं किचन आहे तेव्हा मसाला करताना तर मी अजून क्लीन ठेवते. हा, बरोबर. आज दिवसभर आपण बाहेर पण होतो हा. त्याच्यामुळे थोडं हे झालंय पण तुम्हाला प्युरिटी आणि आम्ही बोलतो ना याची कुठलाही मिक्सिंग नाहीये मसाल्यामध्ये ना कलर ऍड केले काहीच नाहीये त्याच्यात. पूर्ण प्युअर मसाला आम्ही तुम्हाला देतोय. बघा डेली आम्ही सुद्धा खातोय आमचं सानू खाते. आता आपल्या सोबत आपले किती एवढे फॅमिली मधले आपल्या हाताचं जेवण म्हणजे मसाल्यामधलं जेवण खाताय विचार हो करा. बरोबर आणि प्रत्येकाचा फीडबॅक खूप सुंदर येतो आपल्याला. हा हे तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं तर बघा मस्तपैकी मसाले आता आपण मिक्स केलेले आहेत. जेवढे पॅकेट आपण मॅगी घेणार तेवढं पॅकेट जो मसाला आहे तो पण ऍड करायचा. मॅगी मधला मसाला जो आपल्याला पॅकेट सोबत मिळते ते ऍड करते दोन्ही पण अलग अलग आणि मध्ये. आता आम्ही उज्जैनला गेलेलो हा. मी बघितलं कितीतरी मॅगी स्टॉल आहेत आणि किती गर्दी आहे मॅगी खाण्यासाठी. हा आम्ही तर खाल्ली नाहीये सामने एकदा खाल्लेली ना एवढ्या दिवसात. हो बरोबर 5 दिवसात सामने एकदा मॅगी खाली होती आता लास्ट. आणि बघा आता मॅगी मसाला टाकलेला आहे आणि मस्तपैकी आता मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे बघा. कलर तर पूर्ण आपल्या मसाल्याचा आहे. हो. 3 पॅकेट करू का 2 करू? 3 करा म्हणजे 3 जण आहे. हा चालेल 3 करा. 3 करा एवढेच काढलीस मॅगी 3 ना एक आहे इकडे मी फोडून ठेवलं आधी. तुला नीट माहिती नीट आहे? तोडू नको मग तोडणारच येतं. तोडणारच आहे का फोडूनच बनवणार. ओके हे टोटल पॅकेट किती टाकतेस तू? 3 का 2 ऑलरेडी टाकलेले आणि आता एक ऍड केलेला आहे. ओके जरा हाताने जरा जान आहे का नाही असं बघ असं घ्यायचा बघितलं बघ ना वाव, मग. किती भारी कचरा मग केला. कचरा गेला यो एवढा भारी बघ अगोदर केलेलं होतं. किती पाणी टाकणार 3 ग्लास पाणी ऍड केलंय मी. आता एकदम सुकवू या मॅगीला. तर मला सुक्की मॅगी आवडते. तर हे बघा सर्व एकदम चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे. आता ना आपल्याला मस्तपैकी बॉईल द्यायचं आहे पूर्ण सुकवून घ्यायचं आहे ना. हो शिजून घ्यायचं. शिजवून Actually ना घ्यायचं. मटर आणि शिमला मिरची नाहीये. हा ऑनलाईन मागवत होते मी पण ते फ्रोझन मटर होते. मला फ्रोझन मटर नाही आवडत. ठीक तर आहे. त्याच्यामुळे आम्ही स्किप केले मटर आणि गाजर. हो जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर तुम्ही मटर गाजर पण टाकून मटर आणि शिमला मिरची. शिमला मिरची पण हा शिमला मिरची पण टाकतेस ना तू. तर फायनली मॅगी झालेली आहे. देव सांगू जरा येते समज. चम्मच दे ना. अरे हो बघा, सुगंध थोडीशी किती लाल भारी झाली ना निघलाय ना. खाली. ठीक आहे मस्त झाली. चला एक खाऊया. नंबर. चला चला मॅगी खायला बसतोय आता मी मस्तपैकी. बापरे बाप एवढी मस्त मॅगी टेस्टी लागते ना ना. का टेस्ट करून बघितले. मला माहिती नाही अशी टेस्ट लागते मला बिना. हा इथे सानी हे पण केलाय. बिना एकदम गाडी झाली आहे. चला चॉपस्टिक चॉपस्टिक नाही करणार तू. बाबा आम्ही चमचेवरती स्टिक. चला या सर्वांनी मॅगी खायला. बरं झालं टेस्टी. एक नंबर
सुकी मच्छी ना सुकी मच्छी नाही झालं? मॅगीवाली सुकी मच्छी. खरं सांगतो तुम्हाला मी कधीच मॅगी खात नव्हतो. मला तर वाटतं 1-2 ब्लॉग मध्ये मी शेअर पण केलेला का असं मी पोरगा असणार का मला मॅगी आवडत नाही. पण जेव्हा आपला मसाला टाकला स्नेहाने आणि आम्हाला शेअर केला होता ना, एकदा हा आपण मी बनवून दिलेला टेस्ट करायला तर एवढा भारी वाटलं ना मला, एवढी भारी म्हणजे एवढी आवडली ना की मी स्नेहाला सुकी मच्छी सगळी सेम लागते मॅगी बनवून. आता याच्यात मटर वगैरे अजून टाकलं तर ना अजून टेस्टी झाले, पण हे पण टेस्टी झाले सिम्पल. हो. अप्रतिम. ज्यांच्याकडे स्नेहाचा मसाला आहे ना एकदा नक्कीच बनवून बघा. तुम्ही इव्हन पास्ता पण बनवू शकता. मी सांगलं सगळं बनवून देते पण आपला मसाला ऍड करते. सानू पास्ता कसा लागतंय? भारी. भारी लागतंय. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. मस्तपैकी आज आम्ही मॅगी खातोय स्नेहाला मसाला टाकून. तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.